सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच तक्रार ऐकायला मिळते, ती म्हणजे इंधन टंचाईची। पण ही टंचाई नाही तर साठेबाजी असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। हा दावा करताना त्यांनी राज्यातील इंधन खरेदी विक्रीची आकडेवारी देखील सादर केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातली इंधन टंचाई ही साठेबाजीमुळे होत असेल तर त्या साठेबाजांना धडा शिकवण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे। आणि त्यापेक्षा मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे कोणत्याही शेतकरी डिझेलपासून वंचित राहणार नाही याचं। उन्हाळ्यामध्ये जनता पाण्याच्या टँकर मागे धावतीये आणि आता डिझेलच्या टँकर मागे पळताना दिसतीये। पेट्रोल पंपाच्या बाहेर ट्रॅक्टर आणि वाहनांची एवढी मोठी रांग लागते की हे दृश्य टिपण्यासाठी साध्या कॅमेऱ्याच्या ऐवजी ड्रोनचा वापर करावा लागलाय। सूर्य उगवतो तेव्हा देखील हे तहानलेले कॅन पेट्रोल पंपावरती उभे असतात आणि सूर्य मावळला तरी त्यांची तहान काही भागलेली नसते। हे सगळं पाहिल्याच्या नंतर ग्रामीण महाराष्ट्राला भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय हे वाटणं साहजिक आहे। मात्र प्रत्यक्षामध्ये ही टंचाई नसून साठेबाजी आहे असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इंधन टंचाई विशेषतः डिझेलच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरती चर्चा झाली आहे। पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय याची चौकशी करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। बैठकीमध्ये एक महत्त्वाची आकडेवारी सादर करण्यात आली, ती म्हणजे सध्या राज्यामध्ये इंधनाची 52% अधिक खरेदी होतीये। या आकडेवारीचं विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी कोणता संशय व्यक्त केलाय आपण ऐकूया। नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामध्ये तथ्य असेल तर इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांना हुडकून काढण्याचं काम देखील सरकारलाच करावं लागेल। साठेबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करतानाच लाल परी डिझेलच्या अभावी तहानलेली राहणार नाही, तसंच एसटी प्रवासासाठी प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी देखील सरकारलाच घ्यावी लागणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। एसटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? चारही तेल कंपन्यांना पुरवठा घटवू नये अशा सूचना। एसटीला रोज 10,87,000 लिटर डिझेलची गरज आहे। प्रत्येक आगारामधून 5 लिटर डिझेलची बचत करण्याची सूचना। वाहन चालकांचं समुपदेशन करण्याच्या सूचना। डिझेल बचत करणाऱ्या चालकांना भत्ता आणि गौरव। डिझेल बचत करणाऱ्या आगारांचा देखील गौरव होणार आहे। इंधन दरवाढ होत राहिल्यास भाडेवाढ अटळ आहे। डिझेल दरवाढीचा एसटीच्या उत्पन्नावरती परिणाम। डिझेल दरवाढीमुळे वार्षिक 310 कोटींचा बोजा। डिझेलवरचा कर आणि व्हॅट घटवण्याची सरकारकडे मागणी। एकीकडे इंधनाच्या तुटवड्यासाठी सरकारनं साठेबाजांवरती खापर फोडलंय, तर विरोधकांना हे सरकारच्या चुकीच्या नियोजनाचं फलित वाटतंय। आज शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा डिझेल नाही, 1-1 किलोमीटर रांगा लावावं लागतात पेट्रोल समोर। फडणवीस साहेब सांगतात, भुजबळ साहेब सांगतात, त्यांनी जरा बाहेर येऊन पाहिलं पाहिजे की कशा पद्धतीनं लोक आज त्रस्त आहेत। सरकारने योग्य पावलं उचलून जर त्यांनी सरकारने जर या बाबतीत जनतेला दिलासा नाही तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन, हायवे रोखण्याचं आंदोलन, रेल्वे रोखण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही त्यानिमित्तानं करू। इंधन टंचाईसाठी कोणीही कारणीभूत असो, भरडला जातोय तो शेतकरी आणि सर्वसामान्य प्रवासी। मान्सून तोंडावर आहे, त्यामुळे आता इंधन टंचाईवरती फक्त विश्लेषण करून चालणार नाही, तर शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं योग्य ती यंत्रणा निर्माण केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।